बंधूंनो, शेतीच्या नवीन वाटामध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आता मी आहे मोशी या ठिकाणी आणि आत्ता जर मागं जर पाहिलं तर किसान एक्झिबिशन हे पाहण्यासाठी आपण आलो आणि हे आपण तुम्हाला पण दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. संपूर्ण व्हिडिओ पहा, मी पहिल्यांदा आवर्जून सांगतो आणि आपण ह्याच्यामध्ये काय काय पाहणार हे तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी आता कृषी अवजारांचं जर म्हटलं तर 600हून अधिक कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तसेच 2000च्या प्लस या ठिकाणी कृषी उत्पादने आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि 10 विशेष पॅव्हिलियन आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार. तर प्रत्येक ठिकाणी शेतीशी निगडीत वेगवेगळी माहिती आपण या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा. धन्यवाद मंडळी. आणि चला आता संपूर्ण कृषी प्रदर्शन पाहू आपण. चला, या ठिकाणी आपल्याला व्यावसायिकांचा वेगवेगळे आपल्याला तिकीट काढण्यासाठी जर पॉईंट आहेत त्या साईडला आपण कॅश देऊन तिकीट घेऊ शकतो. तर आपण आता आपलं तिकीट घेऊ. चला, नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता पहिल्यांदा आपण आलो सोनालिका ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळत आहे. तो ट्रॅक्टर CNG मध्ये आहे आणि विशेष म्हणजे की तो CNG ट्रॅक्टर आणि ट्रॉली ह्या दोन्हीला पण CNG पाहायला मिळते. तर दाखवतो. पण ते पुढं का ते CNGचं त्या ठिकाणी एक CNG टँक आहे, पलीकडल्या साईडला एक CNG टँक आहे आणि त्या साईडने जर आलं तर ट्रॉलीला पण त्या ठिकाणी CNG दिलेला आहे आणि पलीकडल्या साईडला पण CNG दिलेला आहे. अशा पद्धतीचा आपला हा CNG ट्रॅक्टर या ठिकाणी सोनालिकाचा पाहायला मिळत आहे. अनेक ट्रॅक्टर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोनालिकाचा हा ट्रॅक्टर आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुढच्या टायर जर पाहिलं तर 18-2-24 आणि मागची जर पाहिली 16-29 अशा स्वरूपामध्ये आहे. ट्रॅक्टर जर पाहिलं तर कम्फर्टेबल सीट आहे आणि गिअर वगैरे एकदम हाताळण्यासाठी. आता हा जो 4x4 ट्रॅक्टर आहे 65 HP आणि शेजारी 47 HP आणि पलीकडच्या साईडला 45 अशा पद्धतीचा सोनालिकाचा स्टॉल आहे. तर मी तुम्हाला पलीकडचा स्टॉल दाखवतो. आता आपण सोनालिकाच्या त्या स्टॉलवर आहे. त्या ठिकाणी सोनालिकाची जी कृषी अवजार आहे ट्रॅक्टरला जोडण्यासाठी त्या ठिकाणी पाहू शकता. त्या ठिकाणी 3 एकाच वेळेस नांगर पलटीचे जे फाळे त्या ठिकाणी पाहू शकतो आपण. त्या ठिकाणी डबल बॉटम, 3 बॉटम, सिंगल बॉटम वेगवेगळे रोटावेटर त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्या साईडला ते आपण जे पाचटाचे गठ्ठे बनवतो त्या साईडला एक मशीन पाहायला मिळते. त्या साईडला ते आपण जे धान्य पेरतो ते मशीन आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीच्या ह्या ठिकाणी सोनालिकाचे आपल्याला उपकरणं पाहायला मिळत आहेत. आता आपण पुढच्या स्टॉलवर जाऊ. हां आता आपण पहिलाच स्टॉल जातोय. हा कृषी निविष्ट या ठिकाणचा आहे. त्यामध्ये वेगवेगळे आपण स्टॉल पाहायला मिळतात. शेतकरी मित्रांनो, पहिल्याच पॅव्हिलियनमध्ये जर पाहिलं तर ह्या साईडला ओबेनॉल, ह्या साईडला डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी आणि त्या साईडला प्रियॉन, राईज अँड शाईन असे वेगवेगळ्या औषधांच्या कंपन्या आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण सर्व स्टॉल तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करू कारण संपूर्ण एक्झिबिशन दाखवायचं आहे. चला, कॅल्शियम गोल्ड
पालवी ॲग्रिको म्हणून आपली कंपनी आहे, जी की ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये शेतकऱ्यांना पिकाबद्दल सगळी माहिती वगैरे सांगतो आपण. ज्या अंतर्गत कसं आहे की आपली काही पीक कनेक्ट वगैरे सर्व्हिस आहेत, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना स्टार्टिंग टू एंड सगळ्या माहिती वगैरे प्रोव्हाइड होतात आणि फर्टिलायझर वगैरे सगळं भेटतं, जे की कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना आपण घरपोच सुविधा देतो. म्हणजे ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याकडून डायरेक्ट घरपोच त्यांना फर्टिलायझर, सीड वगैरे सगळं काही भेटतं. इव्हन आपल्याकडे हार्डवेअरमध्ये पण सगळं मटेरियल आहे, ज्याच्यामध्ये पंप आलं, दुसरं आपलं ताडपत्र्या आल्या आणि शेततळ्याचे पण आपण जिथं बनवून जर पाहिजे असतील शेतकऱ्याला तर ते पण आपल्याकडून भेटून जातं. हे सगळे आपण देतो. आणि पीक कनेक्टची सर्व्हिस आहे आपली, की शेतकऱ्यांना कसं आहे की जे स्टार्टिंगला आता फळ पिकं वगैरे असतील तर त्या माध्यमातून कसं आहे की काही काही शेतकऱ्यांना म्हणजे नवीन घेतात, त्यांना माहिती वगैरे नसते, तर त्यांना पूर्ण स्टार्टिंग टू एंड म्हणजे आपलं सगळं त्यांना नाही का मार्गदर्शन देतो की कोणत्या टायमिंगला कोणते द्यायला पाहिजे, हे सगळं आपल्या कंपनीकडून भेटतं तुम्हाला. धन्यवाद. ओके, चालेल. शेतकरी मित्रांनो, आता आपण आहे हाय मीडियाच्या या स्टॉलवर आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 40 मिनिटामध्ये आपल्या मातीचं परीक्षण करून मिळणार आहे आणि ही अशा स्वरूपामध्ये. याच्यामध्ये किती प्रकार आहे आता याच्यामध्ये आता बघायला गेलं तर ही भूविजन सॉईल टेस्टिंग मशीन म्हणजेच भूविजन मिनी सॉईल टेस्टिंग लॅब पण ओळखली जाते. या मशीनची ही खासियत आहे की ही कमर्शियल वे किंवा ग्रुप ऑफ फार्मर्समध्ये पण यूज केली जाते. हा जो आहे तो प्रोजेक्ट सॉईल हेल्थ कार्ड आहे, म्हणजेच रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड 12 पॅरामीटर्स शो केलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये अशा ज्या पॉईंट्स टाकलेत जेणेकरून हे जे इमोजीज आहेत किंवा त्यांची जी संख्या आहे ही आपण या मशीनमध्ये 12 लँग्वेजेस सेट केलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक स्टेट वाईज कुठलाही इंडिव्हिज्युअल फार्मर देखील ही प्रोसिजर कंप्लीट करू शकतो. तसंच महाराष्ट्रामध्ये यातली मराठी लँग्वेज पण आपण 40 मिनिटाच्या प्रोसिजरला त्याच्यामध्ये ऑप्शन सिलेक्ट करून पूर्ण प्रोसेस प्रोसीड करू शकतो. या रिझल्टमध्ये 12 पॅरामीटर्ससोबत स्पेसिफिक क्रॉपसाठी एक फर्टिलायझर रेकमेंडेशन पण प्रोव्हाइड केलं जातं. या फर्टिलायझर रेकमेंडेशन्समध्ये एक स्पेसिफिक एरिया आणि एक स्पेसिफिक क्रॉप असं आपल्याला स्टार्टिंगला मेन्शन करायचं असतं. तर 40 मिनिटाच्या इंटरव्हलनंतर आपल्याला हे 12 पॅरामीटर्स आणि याच्यासोबत अजून एक सॉईल हेल्थ कार्ड प्रोजेक्ट होतो, तो जो आहे तो 17 पॅरामीटर्सचा होतो. त्याच्यामध्ये मॅक्रो आणि मायक्रोन्युट्रियंट्स पण असतात. आता आपण मशीनची थोडीशी माहिती घेऊयात. मशीनची माहिती घेतलीत तर तुम्ही बघा, हा जो आहे तो हा किट आहे. हा जो किट आहे त्याच्यामध्ये बीकर, ज्या ऑल ॲक्सेसरीज आहेत त्या आपल्याला एका टेस्टसाठी ॲप्लिकेबल असतात आणि त्या आपल्याला लागतात. त्याच्यामध्ये हा सॉईल हेल्थ कार्ड आहे आणि हा जो आहे तो किट आहे. या किटमध्ये जे केमिकल्स आहेत 17 ते 18 केमिकल्स आहेत ते यूजमध्ये येतात एका सॉईलसाठी. याच्यामध्ये 2 डिवाईड केलेत पार्ट. आम्ही एक कमर्शियल वेसाठी आम्ही 100 टेस्टचा किट देतो किंवा एक ग्रुप ऑफ फार्मर्स असू दे किंवा फार्मर्ससाठी आम्ही 25 टेस्टचा किट देतो. प्रत्येक टेस्टला ही फक्त 165 रुपयेच रिक्वायरमेंट आहे पैशाची, जेणेकरून फार्मर्सला आणि प्रत्येक कुठल्याही ग्राहकाला ती खूप उपयुक्त आणि कमी किमतीची ठरेल, ही आमची एकच उद्देश आहे. त्याच्यात शेतकरी मित्रांनो 165 रुपये तुम्ही ठीक ऐका, कारण की 165 रुपयामध्ये आपलं चेक होणार माती परीक्षण. आणि मला एक तुम्हाला विचारायचं म्हणजे की ह्या मशीनची किंमत काय आहे? आता ह्या मशीनची किंमत जी आहे ती आपण ऑनलाईन बघतो, विथ रेड्युसिंग GST जी आहे ती 2,10,000 आहे. पण महाराष्ट्राअंतर्गत जी कृषी सेवा कार्यरत जे शासन गृह आहेत त्यांच्यामधनं एक सबसिडी निघाली आहे. मृदा आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत अनुदानित प्राप्त जी ही मशीन आहे त्या मशीनची प्राइसिंग 2,10,000 जरी असली तरी गव्हर्नमेंट शासनाकडून आपल्याला 1.5 लाख हे अनुदान मिळत आहे. म्हणून 1.5 लाख अनुदान मिळत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामधनं नाशिक, हिंगोली, बुलढाणा असे वेगवेगळे जिल्हे आहेत, त्यांच्यामधून 15 जणांना हे अनुदान प्राप्त झालेलं आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही देखील ही 1.5 लाखच प्राईस ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये एक मशीन, एक सॅमसंगचा टॅब आणि एक 25 टेस्टचा कार्ट्रेज असा पूर्ण सेटअप आम्ही 1.5 लाखामध्ये देत आहोत. तसंच आम्ही किसानमध्ये या 5 दिवसाच्या इंटरव्हलमध्ये जी लोक ऑन द स्पॉट बुकिंग करणार आहेत 5,000 देऊन, त्यांना देखील आम्ही प्राइसिंग ही 1.5 लाखच ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ही मशीन, एक सॅमसंगचा टॅब आणि 25 टेस्टचा कार्ट्रेज. ऑनलाईन जर चेक केलात किंवा बाहेर तुम्ही बघितलं तर त्याची प्राइसिंग 2,10,000 आहे विथ GST. त्याच्यामध्ये 100 टेस्टचा कार्ट्रेज येतो. पण फार्मर्ससाठी किंवा मृदाधारकांसाठी आम्ही याची प्राइस 1.5 लाख केलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता स्टॉलवर माहिती घेतली, कारण की मातीचे जे आता प्रॉब्लेम आहेत अनेक आहेत. कारण की माती परीक्षण न केल्यामुळे शेतामधील कोणते आपल्या शेतामध्ये खत आहे अवेलेबल ते कळत नाही. आणि जर आपण चेक केलं तर अशा स्वरूपामध्ये आपल्याला माहिती मिळते. ह्याच्यावर आपल्याला NPKच्या बद्दल सर्व काही मॅग्नेशियम, झिंक, सल्फेट जे काय असेल ते एक सिम्बॉल पण दिलेला आहे. सकारात्मक असेल तर ग्रीन आहे, मीडियम असेल तर अशा येलो आहे, कमी असेल तर लाल आहे. अशा स्वरूपामध्ये आपल्या ह्याच्यावर माहिती मिळते. तर नक्कीच ज्या शेतकऱ्यांना मशीन घ्यायचं असेल आणि नोंदणी करायचं असेल ते नक्कीच यांना कॉल करा. मी यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दाखवतो, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा.
या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता, पाहू शकता. या ठिकाणी पुष्पक ॲग्रोफॉरेटचा स्टॉल आहे आणि या ठिकाणी आराईज असे अनेक या ठिकाणी स्टॉल पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्डचा हा स्टॉल आहे. समोर सगुणा रुरल फाउंडेशन. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता आपण आहे SRT या स्टॉलवरती. तर सर माझ्यासोबत आहेत. सरांकडून आपण सर्व माहिती घेऊया. सर सांगा मला याच्याबद्दलचं. नमस्कार, मी विठ्ठल मारुती वैद्य, मुक्काम कुसळी, पोस्ट देवगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आज पुणे येथे किसान प्रदर्शन इथं आज SRTचा स्टॉल आपण लावलेला आहे. आणि सगुणा बाग ही जी कोकणातील SRT जिथं या तंत्राचा उगम झाला त्या सगुणा बागेचा हा स्टॉल आहे. तर आपण प्रथम SRT समजून घेऊ. SRT म्हणजे काय? SRT म्हणजे शून्य मशागत शेती, SRT सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि शून्य मशागत म्हणजे काय? तर आपण एकदा बेड केल्यानंतर 5, 10 किंवा 20 वर्ष किंवा आजन्म आपण बेड ते मोडत नाही आणि त्याच बेडवर पिकाचे जमिनीखालचे अवशेष जमिनीत ठेवून या प्रकारे तिकडे दाखवलेलं आहे. आपण पिकाचे जमिनीखालचे अवशेष जमिनीत तसेच ठेवून आपण पुढील पिकाची टोकन हे आता आपल्याला मागच्या पिकाचे अवशेष दिसतात. आपण पुढचं पीक तयार घेतो. आणि SRTमध्ये आपल्याला मशागत करायची नाही. म्हणजे आपल्याला मग तणाचं नियोजन आपण तणनाशकानं करतो. म्हणजे आपण ज्यावेळेस पिकाची लागवड करतो त्यावेळेस पिकावर चालणारं म्हणजे जे बीजनाशक असतात त्याचा आपण पहिल्या 48 तासाच्या आत वापर करतो. त्याच्यानंतर पीक 21 दिवसाचं झाल्यानंतर आपण त्या पिकाला ओळखणारं म्हणजे कपाशी असेल तर हिटवेट मॅचसारखं, सोयाबीन असेल तर साकेतसारखं असं तणनाशक घेऊन आपण त्या पिकाची 21 दिवसाला फवारणी केली, पिकावर चालतं की आपण त्याच्यात तणनाशकाचा बंदोबस्त होऊन जातो. आणि त्याच्यानंतर जे थोडं अंतराचे पीक असतात, कापूस, तूर किंवा अजून काही 4-5 फुटावर ज्याचं आपण अंतर घेतो त्या पिकावर म्हणजे ते पीक 1.5 ते 2 फुटाचं झाल्यानंतर आपण त्याच्यात ग्लायफोसेट किंवा स्वीट पॉवर अशा प्रकारचं तणनाशक वापरून आतल्या गवताचं आपण त्याचं नियोजन करतो. आणि त्याच्यानंतर अशाच प्रकारे आपण ते पीक कापून दुसऱ्या पिकाची लगेच लागवड करू शकतो. कारण पुढं जुन्या पिकाची कापणी करायची आणि पाठीमागून जर त्याच्यात तण असेल तर त्याच्यावर ग्लायफोसेटचा फवारा घ्यायचा आणि टोकन यंत्राने लगेच त्याच्यावर लागवड करायची. म्हणजे 2 पिकातलं अंतर कमी होतं आपलं. म्हणजे जे पारंपरिक प्रमाणे शेती करतो आपण तर ज्यावेळेस पीक कापतो त्याच्यानंतर आपल्याला नांगर, वखर, मोगडा किंवा पेरणी हे करायला आसपास 25 ते 30 दिवस जातात. परंतु SRTमध्ये आपल्याला पुढचं पीक कापायचं, जमा करायचं आणि पाठीमागून लगेच टोकन यंत्रानं त्याच दिवशी लागवड करायची. म्हणजे अशा 15 दिवस आपले वाचतात त्याच्यात. त्याच्यामुळं आपण वर्षातून 3 पिकं घेता येतात SRTमध्ये. आणि SRT आता हे पूर्ण महाराष्ट्रभर या तंत्राचा जवळजवळ 15 ते 20 हजार शेतकरी अवलंब करत आहेत. आणि हळूहळू आता बऱ्याच प्रमाणात महाराष्ट्राच्या बाहेर 7 राज्यात पण याचं शेतकरी या प्रमाणात शेती करत आहेत. आणि केनियासारख्या देशात पुन्हा अमेरिकेत काही ठिकाणी SRTचा हळूहळू प्रचार आणि प्रसार चालू आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. समोर सॉलिड टेक्नॉलॉजी, ह्या साईडला BKT टायर्स आणि आतमध्ये अनेक कृषी स्टॉल आहेत. हे सर्व तुम्हाला मी हळूहळू दाखवणार आहे. तर आता आपण BKTकडे जाऊ. या ठिकाणी पाण्यासारखे
हे मका कट करण्यासाठीचं मशीन आहे. इथं भात काढण्यासाठीचं मशीन आहे, जे तांदूळ काढण्यासाठीचं. तसेच त्या ठिकाणी सुद्धा आहे. असे वेगवेगळे मॉडेल आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या ठिकाणी जगजितचे जे रिपर आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रिपर प्लस त्या ठिकाणी जे आपले तांदूळ म्हणून धान काढण्यासाठी असे या ठिकाणचे वेगवेगळे मशीन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर लोवलचा स्टॉल आहे आणि त्या साईडला लॅन्सरचा. आणि समोर जर पाहिलं तर आपल्याला JK एनर्जी सोलर पंपची कंपनी आहे ती आहे. पलीकडे रोटोमॅग आहे, KSB आहे आणि तिकडे अल्टेक आहे. अशा वेगवेगळ्या कंपन्या आपण आता कव्हर करणार आहोत. या ठिकाणी फिटनेसची उपकरणं पाहायला मिळत आहेत. साईडला स्विमिंग पूलचं स्ट्रक्चर ॲग्रिकेशन करून मिळणं अशा प्रकारचं आहे. या ठिकाणी सोलरचे फेन्सिंग आणि पंपांचे रिलेटेड सगळे प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी शेतीतील जे मत्स्य सापळे ट्रॅप्स वगैरे यांच्याकडे मिळणार आहेत. आपण गेल्या वेळेस पण यांचा स्टॉलचा व्हिडिओ केला होता. जे पायातले बूट वगैरे वगैरे यांचा या ठिकाणी स्टॉल आहे. त्या ठिकाणी ड्रोनचा आहे पण आता त्यांच्याकडे दिसत नाही आहे. ग्लोबिम एक टॉर्च कंपनी. ह्या साईडला टेरोचं स्टॉल आहे. समोर जे वजन काटे वगैरे आहेत त्यांचा स्टॉल आहे. अनेक प्रकारचे वजन काटे या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी कॉम्प्रेसर, आपले एअर प्रेशर मोटर्स आणि त्या साईडला लिकेज टेप, त्या साईडला वेगवेगळे प्रॉडक्ट, त्या साईडला पाण्याचे जे काही गॅजेट आहेत त्याचे आपल्याला व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तिकडे फेन्सिंगचं आहे. आता सेंद्रिय शेती यंत्रसामग्री, जलव्यवस्थापन आणि कृषी उपकरणं या स्टॉलकडे जाणार आहे. आपण आता गबरूच्या स्टॉलकडे आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या साईडला प्लास्टिक कल्चरचा सेंद्रिय शेती संरक्षित शेती हा एक स्टॉल आहे. आणि
त्या साईडला कुपर हा ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा स्टॉल. पलीकडल्या साईडला त्या साईडला एक कुपर आहे आणि पलीकडल्या साईड शक्तिमान आहे. पाणी व्यवस्थापन, समोर शक्ती पंप आणि KSB, त्या साईडला एमटेक, अशा अनेक कंपन्या आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी पाहू शकता KSBचे वेगवेगळे पंप आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर पटरी, त्या साईडला जेन्सची इरिगेशन सिस्टीम आहे. समोर सुप्रीमचं आहे. आपण दोनदा भेटलो. त्या साईडला विलाचे मोटर पंप, लक्ष्मीचे जे पंप आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी लोबी, या ठिकाणी सेमन्सचे स्टार्टर मोटर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी इंडक्शनचे, समोर ओसवाल, या ठिकाणी सिल्वरचे स्टॉल, ट्यूब, सीटीच्या नाही वाटा म्हणून. या ठिकाणी तुलसी, CRI, या ठिकाणी बॅक्रा, या ठिकाणी BSCचे स्टार्टर आपल्याला पाहायला मिळतात. इकडं ॲग्रोमोशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा स्टॉल आहे. आयडॉल आहे, ACA वॉटरमन, इथं पाहू शकता आपण मिंट पॉवर इलेक्ट्रिकचा हा स्टॉल आहे. या ठिकाणी आदित्य प्लास्टिकचे ड्रिपचे सगळे जिथं मटेरियल आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्वाटिक्स आणि इकडं विलो. त्या ठिकाणी चारी मारण्याचं जे मशीन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी फाल्कनचे पंप, समोर JB, ओसवाल, अजंता,
या ठिकाणी कास्ता पंप्स, RM ॲग्रीमेकेम, थकलेले शेतकरी बघून बघून, डॉल्फिनचा स्टॉल, लाडा लक्ष्मी, वर्सिल, हे सोलर पंपची कंपनी आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकता. ज्यांना प्रायव्हेटमध्ये सोलर बसवायचं आहे त्यांनी वर्सिलच्या स्टॉलवर नक्कीच व्हिजिट करू शकता. ह्या ठिकाणी जर पाहिलं तर चेतकचे पंप आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आमचा राहुल दादा ह्या ठिकाणी ब्लॉग शूट करत आहे. नीट नक्की पहा आणि ह्याला नक्कीच सगळ्यांनी फॉलो करायला विसरू नका. आणि त्या चॅनलचं नाव आहे राहुल मराठी ब्लॉग. त्याला नक्कीच सपोर्ट करा, फॉलो करा. धन्यवाद. दादा एकतर आज जेवला नाही सकाळ धरून, व्हिडिओज काढत आहे कारण की तुमच्या खास प्रेमाकाठी. त्या ठिकाणी उन्नतीचे मोटर, ऑटो फॉर्म, या ठिकाणी ऑटो फॉर्ममध्ये आपण पाहू शकतो. ह्या ठिकाणी सोनाईटचे वॉल आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांची एक आपण म्हणतो ना आपल्या शेतीसाठीचं सगळं सेटअप लावून देतात. हे कशा ठिकाणी पाहू शकता. किरण पाईप, मिलो, स्काय ॲग्रो बारामती, या ठिकाणी फार्मिकचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. वेल ड्रिप या कंपनीचा आहे. क्लब प्लस, मेलबॉर्न ॲग्रो एशिया, लक्ष्मी पॉलिटिक्स, या ठिकाणी गार्डनिंगचे पाईप, असे सगळे पाईप आपल्याला पाहायला मिळतात. ठिकाणी फसल जेट, फसलचं जे तंत्रज्ञान आहे ॲटोमेशन ते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी गारवा, त्या ठिकाणी काना वॉल्स आणि फिटिंग्स पाईप यांचे बॉलवल आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी आपले जे ब्लॅक HDP पाईप आहेत त्याच्यासाठी जे लॉक सिस्टम आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी प्रगती ॲग्रोटेक्स या ठिकाणी आपल्याला स्टॉल पाहायला मिळत आहे. आता वागू कुठं मॅडम, हातात मोबाईल आहे. या ठिकाणी सॅम इंटिग्रेशनचे आपल्याला ॲटोमेशनचा स्टॉल पाहायला मिळत आहे. बालाजी आणि या ठिकाणी राहुल इंजिनिअरिंगचे आपल्याला या ठिकाणी प्रॉडक्ट पाहायला मिळत आहेत. तसेच या ठिकाणी बालाजीचे मल्चिंग आणि ड्रिप पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी आपल्याला जे सोलर मोटरसाठी जे लागतात ते तिथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व स्टॉल आपण दाखवत नाही कारण की सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे, पण आपण एक एक्झिबिशन दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडक्यामध्ये. आता आपण 6 नंबर ए या ठिकाणी आहे.
साधने आणि उपकरणे या ठिकाणी आहे. या ठिकाणी गरुडाचा जो ड्रोन आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्यांदाच, आणि BCS पॉवर समोर त्यांची जी उपकरणे आहेत ती पाहायला मिळत आहे. फाल्कनची जी उपकरणे ती या साईडला पाहायला मिळत आहे. सर्वात प्रथम आपण तुम्हाला ड्रोन दाखवतो. त्या ठिकाणी जर BCSची उपकरणे जर पाहिलं तर चेनसॉ ह्या साईडला विडर आहेत, ब्रश कटर आहेत, टिलर आहेत, ह्या साईडला पण फाल्कनची तशीच आहेत. या ठिकाणी BSCचे पॉवर इंजिन आहेत. या ठिकाणी पाहू शकता फाल्कनच्या मशीन आहेत. या ठिकाणी सॅमसंगचे जे इंजिन जर पाहिले सेरिजाचे या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट पाहायला मिळाले. जे तेल काढण्याचं मशीन आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहू शकता या ठिकाणी आपल्याला ताक घुसळण्याचं, दही बनवण्याचं जे मशीन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि इलेक्ट्रॉनिक मोटरवर ते पण आहे. या ठिकाणी किसान शक्तीचे जे उपकरणं आहेत ती या ठिकाणी मिळत आहेत. काय ओपनर आहेत काही? या ठिकाणी गोपालचे जे प्रॉडक्ट आहेत ते आपल्याला पाहू शकता. या ठिकाणी असंख्य या ठिकाणी प्रॉडक्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंप, चेनसॉ, STP, तसेच या ठिकाणी किसान शक्तीचे जे प्रॉडक्ट आपण मगाशी बोललो त्याच्यासाठीच आहेत. या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चेनसॉच्या वरले होते एक मशीन आहे. इथं परत वेडर आहेत, टिलर आहेत, इंजिन आहेत, चाप कटर मशीन आहे, आर तारगर मशीन आहे, आणि त्या साईडला रिपर दिसत आहे. 2 प्रकार आहेत. समोर ॲग्रीनेटचा स्टॉल आहे. या ठिकाणी पाहू शकता ॲग्रीनेटचे वेगवेगळे खूप काही आपल्याला प्रॉडक्ट पाहायला मिळतात. या ठिकाणी त्यांचा वेडर आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता समोर जर पाहिलं तर बॅक वेडर आहे. हा 1,30,000 त्यांची प्राईस आहे. हा ॲग्रीनेटचा आहे. त्या साईडला जर पाहिलं तर फॉरेनर आहेत त्या ठिकाणी, आणि BCSचा या ठिकाणी स्टॉल पाहू शकता. BCSचे रिपर 2 प्रकारामध्ये आहे. या ठिकाणी बॅक रोटर आपण पाहू शकता. या ठिकाणी कॉलर इंजिनमध्ये आणि साईडला टिलर वेडर असे दोन्ही पण आहेत. या ठिकाणी जर पाहिलं आपल्याला SPची जी मशिनरी आहे त्या पाहायला मिळतात. वेडर आहेत वेगवेगळे, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर SPचे जे पंप आहेत, म्हणजे फवारा पंप, आपण औषध मारण्यासाठी जे पाहू शकता त्या ठिकाणी पाहू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या ठिकाणी जर पाहिलं तर एका स्टॉलवर आहे मी आता. शेतकरी मित्रांनो, हा झिरो कंपनीचा स्टॉल आहे. जे पंपाच्या साठी लागणारे जे मटेरियल आहेत सगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी नेपच्यूनचे जे प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी टॉपलिंग आणि रोटावेक्टरचे जे मटेरियल आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर बेंझी टेक्नॉलॉजी डॉक्टर मेगर एरोस्कोप यांचा एक आपल्याला ड्रोन पाहायला मिळत आहे. ह्या ठिकाणी मशीन आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर धनुष्काचे जे ड्रोन आहेत, ड्रोन मॅपिंग आणि ॲग्रिकल्चरचे ड्रोन आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. समोर एरियन एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचा पण ड्रोन आहे आणि समोर सायमॅक्स मरीनचा पण ड्रोन आहे. या ठिकाणी पाहू शकता कटरचे सगळे प्रकारचे ब्लेड या ठिकाणी मला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याला ती बुलेटची गाडी पण पाहायला मिळते आणि प्रत्येकी चाप कटर वगैरे ब्लोअर आणि महाशक्ती ड्रोन ताई या ठिकाणी असं पण सलाम ड्रोनचं जे आहे ते पण या ठिकाणी आहे. रोटरसाठीची जी उपकरणं आहेत या ठिकाणी पाहू शकता. फॉर्गिन्स, राजमार फॉर्गिन्स. त्या ठिकाणी ॲग्रोजेटचा ड्रोन आहे. उद्यमच्या ठिकाणी पाण्याची जी स्तर वाढवा ह्या सगळ्यांचा आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे गिअर शाफ्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर पंपांचा एक स्टॉल आहे. यात ॲग्रोमाचा हा ठिकाणी स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच निओ बाहुबली स्प्रे. असंख्य कंपनी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जीवामृत बनवण्याचं या ठिकाणी मशीन पाहायला मिळत आहे. तसंच MDSचे वेगवेगळे चार्जर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. असंख्य प्रकारच्या क्राऊन गिअर्स आणि वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी गिअर्स पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याला जे ब्लोअर, व्हॅक्यूम क्लीनर, प्रेशर पंप या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. PD फ्लो या कंपनीचं आपल्याला या ठिकाणी प्रोडक्शन पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला लिटर्स वगैरे पाहायला मिळत आहे. पी पॉवर गोल्डची या ठिकाणी आपल्याला उपकरणे पाहायला मिळत आहेत. अनेक मशिनरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आपल्याला एक जनरेटर पाहायला मिळतो जे सगळ्यात कॉम्पॅक्ट आणि सायलेंट इंजिनियर असा आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या जे
वीजचे जी प्रोडक्ट आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. शेतकरी मित्रांनो, आपल्याला रोहित कृषीची या ठिकाणी आपल्याला मशिनरी पाहायला मिळतात. पेरणी यंत्र असू द्या, रोटावेटर असू द्या, जास्त करून त्यांचे पेरणी यंत्रच आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या साईडला जर पाहिलं तर हिप्पोचे जे रोटावेटर आहेत, हिप्पोचे रोटावेटर ह्या साईडला पाहायला मिळत आहेत. ग्रीनलँड यांचे पण या ठिकाणी रोटावेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर टॉर्नेडोचे ब्लोअर आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर मास्टरचे आपल्याला डिस्क प्लाव आणि हे आपलं ह्याचं आपला ऊसाचा कुट्टा गोळा करण्याचं तसंच रोटावेटर पाहायला मिळतात. आपला ॲटोनिक्सचा बॅटरीवाला ट्रॅक्टर या ठिकाणी पाहायला मिळतो. तसंच ह्या ठिकाणी जर पाहिलं तर परफेक्टचे जे विविध अवजारे आपल्याला पाहायला मिळतात. जसं की ह्या ठिकाणी वेगवेगळे वेडर्स आहेत, आर्ग मशीन आहेत, आर्गरच्या चाप कटर आहेत, परत रिपर आहे, ब्रश कटर आहेत. असे वेगवेगळे प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि समोर जर पाहिलं तर चॅम्पियन कंपनीचं हे मशीन आपल्याला पाहायला मिळत आहे, जे मका कापण्यासाठी आणि त्याच्यापासून मुरघास बनवण्यासाठीचं काम करतं. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि ह्या साईडला जर पाहिलं तर एस कंपनीचं जे मशीन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे, जे भात काढण्याचं काम करतं. ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तसंच एसचा हा ट्रॅक्टर आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एम फार्मचा स्टॉल आहे. या ठिकाणी रोटावेक्टरचीच मॅन्युफॅक्चरिंग जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर म्हणलं तर पानसाळी ॲग्रोटेक आहे, जे ऊस वाहतुकीसाठी जे ट्रॉली आहेत त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. समोर जर पाहिलं तर ब्लोअर आहेत, रोटावेक्टर आहे, डिस्क हॅरो आहे. आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर फुल्ली ऑटोमॅटिकचं जे आपण ऊसाचे पाचटाचे जे गठ्ठे बनवतो ते मशीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर SBJ ज्याची बेरिंग वगैरे बनवतात. आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर वर्धनचं जे धान्य साफ करण्याचं मशीन आहे, ह्या ठिकाणी सॉईल टेकचे जे रोटावेटर आहेत ते पाहायला मिळतात. जे मुरघास पॅक करण्यासाठीचे कागद, मुरघास पॅकिंगसाठीचेच ना, हे पाहू शकता. प्लास्टिक्स जे आपल्याला पाहतो मुरघासासाठी ते या ठिकाणी मिळतात. त्या ठिकाणी जर पाहिलं तर ॲग्रोजेटचे आपण 2 स्ट्रोक इंजिनमधले जे मशीन पाहू शकता. धान्य साफ करण्याचं जर मशीन पाहिलं त्या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी प्रिसिजन ॲग्रो सोल्युशन यांचे आपल्याला ब्लोअर पाहायला मिळत आहेत, जे फवारणी यंत्र. आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर भूदेवची नांगर आणि रोटर पाहायला मिळत आहेत. तसेच ह्याकडं रामगिराचे जे आपण मका कापण्याचे जे आहेत ते पाहू शकता मशीन. आणि ह्या ठिकाणी मकाचंच मशीन आहे जे ट्रॅक्टरवर जोडलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला जे आधुनिक तेलाचं जे मशीन आहे ते मशीन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. रॉयल किसानचे या ठिकाणी मशिनरी पाहायला मिळत आहे आपल्याला. समोर किसान क्राफ्टचे जे मशिनरी आहेत,
बॅकवर्डर असू द्या किंवा जे इतर पुट्टी करण्याच्या मशीन आहेत, पंप आहेत, STP आहेत, रोटर आहेत, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मशीन आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जर पाहिलं तर ॲग्रोच्या मशिनरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमनची जी मशिनरी आहेत, जसं की रोटर आहे, आपलं थ्रेसर आहे, या ठिकाणी गोदावरी ॲग्रोचे ब्लोअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि समोर जर पाहिलं तर मित्राचे ॲग्रोचे ब्लोअरच पाहायला मिळतात आणि पलीकडे बळीराजा उद्योग समूहाचे ब्लोअर पाहायला मिळत आहेत. नॅशनलचे या ठिकाणी ॲग्रो इंडस्ट्रीजचे आपल्याला मशिनरी पाहायला मिळतात. हे पेरणी यंत्र आहे ट्रॅक्टरवर चालित. आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर बळीराजाचे छोटं ब्लोअर आणि मोठे ब्लोअर पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. श्रीराम ॲग्रिकल्चर या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला तर रोटर, नांगर आणि काकरही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे पाहायला मिळतात. या ठिकाणी जर पाहिलं तर यस फार्मचं एक मशीन आपल्याला पाहायला मिळत आहे, जे ऊस कापणीचं काम करतं. आणि या ठिकाणी रोटरही त्यांचे पाहायला मिळतात, जे शुगर कॅन हार्वेस्टर आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचं या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सिम्पॉन्स कंपनीचं हे आपल्याला वेडर आणि मशिनरी पाहायला मिळतात. या ठिकाणी रिपर वगैरे आहेत. आणि ह्या ठिकाणी जर आपण समोर जर गेलं तर सबलिमचे या ठिकाणी केबिन आपल्याला पाहायला मिळतात. आणि इकडं जर पाहिलं समोर तर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे मशीन आहेत, जसं की आता दान वर घेण्याचं मशीन आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण म्हणतो ना गाठी बांधण्यासाठीचे मशिनरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर क्लाउड ॲग्रोचे हे जे मका कापण्याचे जे मशीन आहे आणि मुरगाज बनवण्याचं जे मशीन आहे, हे आपण सगळेजण पाहतच असतो, आपल्याकडे आहे. ह्या ठिकाणी आपल्याला थ्रेसरच्या मशीन पाहायला मिळत आहेत. तसेच ह्या ठिकाणी जर पाहिलं तर श्रीजी ॲग्रो इंडस्ट्रीजची वेगवेगळे नांगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर GT शिफ्टीचा एक स्टॉल आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी पाहू शकतो. या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला एक ब्लोअरचं GT शिफ्टीचं ट्रायल चालू आहे, ते पाहायला मिळत आहे. आता परत आपण वेगवेगळे इंजिन पाहिले. आता आपलं जे जुने इंजिन आहे त्याच्यावरले जे वेडर मशीन आहेत कोळपणी करणाऱ्या, त्या मशीन पाहू शकता. त्या ठिकाणी आपण इंडस्ट्रीयल कामासाठी प्रेस मशीन, कटिंग मशीन या ठिकाणी पाहू शकता. ओंकार कंपनीचे आहेत. या ठिकाणी ते तुम्हाला बनलेलो इंजिन बदल इंजिनावरील मशीन आहेत. या ठिकाणी धान्य साफ करण्याचं आणि धान्य वेगळं करण्याचं भाताचं मशीन आहे. त्या ठिकाणी अथकचं मुद्राचं मशीन पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी स्वदेश ग्रुपचं आपल्याला मशिनरी पाहायला मिळत आहेत. समोर रायनाचं जे नांगर आणि रोटर आहे तो पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी न्यू लक्ष्मीजी यांचं जे ब्लोअर आणि नांगर हे पाहायला मिळत आहे. तसेच इकडं मोटोकार्टचे ट्रॉली आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी बळीराजाचे मशिनरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इंस्टाग्रामवर वगैरे भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
त्या बळीराजाची मशिनरी आहे त्या. हॅलो, या ठिकाणी जर पाहिलं तर ऐंशी ॲग्रो प्रोडक्टचे रोटावेटर आपल्याला पाहायला मिळतात. सुकूनचा या ठिकाणी ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळत आहे. जे बॅटरीवर चालणारे ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याची प्राईस जर बघितली तर तो MRP 4,27,000 आहे आणि ह्याची 1,17,000 आहे. समोरचा आहे 1,84,000 आहे, त्याच्यावर प्राईस मेन्शन नाही आहे. आणि जर पुढं आलो तर आपण या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी समोर बिल्डिंगचा स्टॉल आहे आणि समोर GT शक्तीचं लाकूड कापण्याचा डेमो चालू आहे. समोर MRF टायर आणि त्या साईडला जर पाहिलं तर सिल्वरच्या आपल्या जे नांगर आहेत, रोटर आहेत किंवा जे ऊस कापण्याचं मशीन म्हणजे शुगर कॅन मशीन हार्वेस्टर ते पण आपल्याला पाहायला मिळत आहे. MRF टायरचं शॉप आणि इकडं विदाताचं मुरगास मशीन. श्रीजा दर्शन विकास ही ब्रँडची हे नांगर वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. या साईडला पाहिलं तर वेगवेगळे अपोलोचे टायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर गुरुमुख कंपनीचं एक गहू काढण्याचं मशीन हार्वेस्टर आहे. त्या ठिकाणी DK चॅम्पियनचे ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतात छोटे. ह्या कोपऱ्यात भारत ॲग्रोचं पेरणी यंत्र पाहायला मिळतं आपल्याला. या ठिकाणी श्रीदेवचे ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतात. स्विस मेड कंपनी हाक्सवार्ना यांची आपल्याला या ठिकाणी अवजारं पाहायला मिळतात. अनेक प्रकारचे लॉन मोअर्स पंप आहेत पाणी देण्याचे. त्या ठिकाणी वेटर आहेत, बॅक वेटर आहेत, रोटर आहेत. समोर हाक्सवार्नाचे पंप आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी जर पाहिलं तर उत्कृष्ट क्वालिटीचा आपल्याला पंप पाहायला मिळतो. गुरुबाज स्ट्रॉ रिपर या ठिकाणी पाहू शकता आपण. त्यांचे वेगवेगळे आपल्याला प्रोडक्ट. आणि या साईडला जर पाहिलं तर युनिव्हर्सल ॲग्रीटेकची या ठिकाणी उपकरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी इंजिन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर सीएट टायर आणि डाव्या साईडला जर पाहिलं तर आपण किंगचा जो स्टॉल आहे तो पाहायला मिळत आहे. समोर ओमियाचे नांगर आणि बिरबलचे रोटावेक्टर पाहायला मिळत आहे आपल्याला. जो सायलेंट रोटावेक्टर आपण म्हणतो तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर लक्ष्मीचे चापकटर आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या ठिकाणी एक्स ॲग्रिकोचे जे प्रॉडक्ट आहेत जसं की चेनसॉ मशीन,
पेट्रोल पंप आणि जनरेटर. जसवंतची या ठिकाणी मशीन आहे तांदळासाठीचे 5 लाख आणि रोटावेक्टर. आणि समोर भूमीचे नांगर आणि रोटावेक्टर पाहायला मिळत आहेत. आपण ह्या साईडला जर आलो तर भूमी ॲग्रोचे आपल्याला रोटावेक्टर आणि नांगर्स पाहायला मिळत आहेत. तसेच उजव्या साईडला जर पाहिलं तर KSA कंबाईन BEWSA यांची जी मशीन आहेत, हार्वेस्टर आहेत, जसं की भात शेती आणि गहू शेतीसाठी त्यांचे हार्वेस्टर आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी पाहिलं तर लेवलर मशीन आहेत भूमीचे अनेक इथं उपकरणं पाहायला मिळत आहेत. आपण गेल्या वर्षी भूमीचं जे मशीन होतं ते पण आपण दाखवलं होतं. आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर कॅप्टनचे ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रॉप मास्टरचा ह्या ठिकाणी आपल्याला मशीन पाहायला मिळत आहेत. आणि त्या ठिकाणी दशमेशचे जे मशीन आहे, जे गहू काढण्याचं किंवा रोटर आहेत, त्या मशीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि सेलचा स्टॉल आहे शेवटच्या कोपऱ्यामध्ये. या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या चेनसॉ, इंजिन, वेडर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कुपर ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी त्यांचं लाईव्ह आपल्याला एक कुपर इंजिनचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. इंजिन चालू केलं आहे. कुपर इंजिनचा पंप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण किसान बीजमध्ये जाणार आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी मुद्दा म्हणजे सर्व काही चायनीज कंपनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की प्रत्येक बाहेरची कंपनी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जर पाहिलं तर वेगवेगळ्या कंपन्या ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपा, शेतकरी मित्रांनो, आपण ह्या एक्झिबिशनमध्ये अनेक स्टॉल व्हिजिट केले. काही ठिकाणी आपल्याला जी शेतकऱ्यांसाठी जी फायदेशीर माहिती हवी अशी काही ठिकाणी भेटली नाही आणि काही ठिकाणी भेटली. ज्या ठिकाणी भेटली त्या ठिकाणचे आपण व्हिडिओ बनवले. आणि ज्या ठिकाणी आपल्याला साहजिकच माहिती म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या हितयोग्य नाही वाटली त्या ठिकाणी आपण काही व्हिडिओ काढलेले नाहीत. कारण की उगाच जास्त व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात काही मजा नाही. आणि जे आपले शेतकरी हिते ह्याच दृष्टीकोनातून आपण व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करायचा प्रयत्न करत असतो. आणि अशा प्रकारे मी आईस्क्रीम आत्ता टोटली एक्झिबिशन पाहून झालेलं आहे. तर हे प्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि शेवटी सांगतो सबस्क्राईब नक्की करा. कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला थोडीशी ऊर्जा मिळते आणि परत आपण असे व्हिडिओ काढू शकतो. कारण काय होतं की आपण जे व्हिडिओ बनवतो ते खास लोकांसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असतात. असेच चॅनलवर पाहत राहा आणि असंच प्रेम देत राहा. धन्यवाद.